आज 13 ऑगस्ट 2026 पासून आपल्या सातारा जिल्हा परिषद आणि महिला बालकल्याण विभागामार्फत बाल देशभक्त अभियान सुरू केलेलं आहे। हे अभियान 13, 14 आणि 15 ऑगस्टसाठी आहे। ते सगळ्यात मेन आणि मुख्य उद्दिष्ट हाच आहे की आपले जी लहान मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये बालपणापासूनच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता जर आपण आत्तापासून रुजवली तर उद्याचे जे होणारे जबाबदार नागरिक आहेत ते नक्कीच देशप्रेम त्यांच्यामध्ये आत्तापासूनच येईल। खरं तर लहान मुलं जे असतात ती मातीचा गोळा जसा असतो आपण तसे असतात, तर त्यांना जर आत्तापासून आपण मोल्ड केलं आणि देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा जर शिकवली तर नक्कीच त्यांच्या ते आयुष्यभर त्यांच्या मनात ठसलेलं असेल आणि देशाप्रती जे कर्तव्य आहे ते जबाबदारीने नक्कीच ते पूर्ण करतील। आज आपण पहिला दिवस 13 ऑगस्टच्या दिवशी आपल्या तिरंगामध्ये रंगकाम करणे, ठसे काम करणे, त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या तिरंग्यामध्ये रांगोळी स्पर्धा अशा पद्धतीचा पहिल्या दिवशी उपक्रम ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्या लहान मुलांना आपल्या तिरंग्याचे कोणते कलर आहेत, मध्ये अशोक चक्र आहे ते निळ्या कलरचा आहे, आपला तिरंगा केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा आहे, एवढं जरी या वयात कळालं आणि आपला केशरी कलर त्याग आणि बलिदानासाठी आहे, पांढरा कलर शांततेसाठी आहे आणि हिरवा कलर आपला जी आपली भारत आहे ते सुजलाम सुफलाम आणि जो मध्ये अशोक चक्र आहे ते शाश्वत प्रगतीकडे नेणाऱ्या निळ्या कलरचा आहे। एवढं जरी या वयात कळालं आणि 14 ऑगस्टला आपण वक्तृत्व स्पर्धा आणि देशभक्तीपर गीतं ठेवलेली आहेत। ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्या थोर लोकांची नावं जरी या वयात त्यांना कळाली आणि त्यांच्याविषयी 4-5 ओळींमध्ये जरी माहिती कळाली ती सुद्धा आपल्यासाठी पुरेशी आहे। त्याचबरोबर 15 ऑगस्ट या दिवशी आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये जाऊन झेंडावंदन करणे, त्याचबरोबर प्रभात फेरी काढून छोटे झेंडे घेऊन भारत माता की जय ही घोषणा देत प्रभात फेरी काढणे, असा हा 3 दिवसाचा उपक्रम आपण ठेवलेला आहे। त्याची आज सुरुवात आपण बावधन येथे अंगणवाडीमध्ये केलेली आहे आणि मला वाटतं सगळ्याच पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद या अभियानासाठी मिळत आहे।